ला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होईल। या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर तिसरी आणि आजची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाची। मोदींच्या वाढदिवसानिमित्त आज सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे। त्याचबरोबर फक्त देशातून नाही तर जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं जातंय, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। यातच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। त्यामुळे आज या तीन महत्त्वाच्या बातम्यांवर आपण नजर टाकणार आहोत। तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 3 टप्प्यात होणार आहे। पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत आणि पंचायत समितीची निवडणूक होईल, तर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील। सगळ्यात शेवटी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। नोव्हेंबर महिन्यानंतर या निवडणुका होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। यातच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर गंभीर टीका करत आगामी मुंबई पालिकेचा अजेंडा दिल्याचं पाहायला मिळतंय। कोरोनामध्ये नातेवाईकांना कंत्राट देऊन लोकांना मारलं, कोरोनात कफनचोर आम्हाला काय सांगणार असं फडणवीसांनी म्हटलं आणि ठाकरेंवरती सडकून टीका केली। त्यामुळे एकंदरीतच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापेल असं दिसतंय। त्या मुंबईकरांचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला, हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार। हे कफन चोर ज्याने कफन मध्ये चोरी केली, हे कफन चोर कोणत्या तोंडानं मुंबईकरांपुढे येत आहेत हा माझा सवाल आहे। तर कोरोनामध्ये नातेवाईकांना कंत्राट देऊन लोकांना मारलं, कोरोनामध्ये कफनचोर आम्हाला काय सांगणार असा यावेळी गंभीर आरोप ठाकरे गटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। त्यामुळे एकंदरीतच आता भाजपकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सगळा अजेंडा सेट केला जातोय का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 3 टप्प्यात घेतल्या जाणार आहे। मात्र यातच सगळ्यात महत्त्वाचा आणि अधोरेखित करण्यासारखा मुद्दा हा आहे की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर मुंबई महानगरपालिका ज्या महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष हे कसोटीने प्रयत्न करत असतात, याच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मात्र सगळ्यात शेवटच्या टप्प्यात होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेला वरळी, याच वरळी डोम इथं जाऊन त्यांनी ठाकरे गटावरती हे गंभीर आरोप केलेत। एकंदरीतच या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर आता आगामी काळात राजकीय वर्तुळात आणखी किती गोष्टी बदलणार, किती आरोप प्रत्यारोप होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 3 टप्प्यात घेतल्या जाणार आहेत। तर यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात शेवटच्या टप्प्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं महाराष्ट्रामध्ये बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय। यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल भाजपच्या मेळाव्यामध्ये अतिशय मोठं वक्तव्य केलंय। कोरोनामधील कफनचोर आम्हाला काय आरोप करणार, आमच्यावर काय आरोप करणार, भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी करू नये असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला होता। आणि आता याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। तर याच बाबतीत भाजप प्रवक्ते गणेश खणकर बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेशजी, काल भाजप मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी आता ठाकरे गटावर कफनचोर असं म्हणत जो आरोप केलेला आहे, कुठेतरी महापालिकेचा हा पुढचा अजेंडा असू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। यातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरती सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे की ज्यावेळी हा सगळा घोटाळा झाला होता, कफनचोर ज्यावेळी तुम्ही म्हणताय, ज्या मुद्द्यावरून म्हणताय, त्याच कोरोनाच्या काळामध्ये आता जे शिवसेनेमध्ये नेते ते आधी ठाकरे गटाच्या त्या सत्तेमध्ये होते। असं आहे की सुप्रिया सुळे सध्या बाजू सावरण्याचा प्रयत्न करतायत। कधी काळी संजय राऊतांकडे हे काम होतं की ते विश्व प्रवक्ते झाल्यानंतर काँग्रेस असो, राष्ट्रवादी त्यावेळेचे शरद पवार गट
त्या सगळ्यांच्या वतीने ते प्रतिक्रिया द्यायचे. अपेक्षा ही होती की कोणी शिवसेनेचा प्रवक्ता किंवा शिवसेनेचे नेते याच्यावर खुलासा करतील, पण खुलासा केला तो सुप्रिया सुळे यांनी. बघा, एक महत्वाचा विषय जो अनेक वेळेला येत असतो की त्या काळामध्ये खरं तर ज्यांनी या संदर्भातली भूमिका घेऊन अख्खा महाराष्ट्र पालथा घालण्याची गरज होती ते घरात बसले होते आणि लोकांना कोमट पाणी प्या असा सल्ला देत होते. उलट काल ज्यांनी तो आरोप केला, देवेंद्र फडणवीस जे आता मुख्यमंत्री आहेत ते विरोधी पक्ष नेते होते आणि अख्खा महाराष्ट्र त्यांनी त्या काळात पिंजून काढला जीवाची पर्वा न करता. हा फरक आहे. आणि दुसरी बाब, आता काल त्यांनी हा विषय केलाय ना, हळूहळू या महापालिकेमध्ये नेमकं काय काय घडलंय या सगळ्या गोष्टी मुंबईकरांच्या समोर टप्प्याटप्प्याने यायला सुरुवात होईल. आम्ही ज्या वेळेला हे सांगतो की ही मुंबई म्हणून आपल्याला घडवायची आहे, इथे प्रामाणिक प्रशासन आपल्याला द्यायचं, या मुंबईची जी ओळख पुसली गेली आहे, जे कंजेस्टेड सगळं ट्रॅफिक मुक्त, रस्त्यावरती ज्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षा आहेत, पदपथ नाही आहेत, अतिक्रमण चालू आहेत, या सगळ्यातनं मुंबईकरांना आम्हाला मुक्तता द्यायची आहे आणि काल त्याची ही सुरुवात झालेली आहे. मुळात या मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार झालेला आहे, हा भ्रष्टाचार या महापालिकेच्या निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा असणार आहे. जी, जसं तुम्ही म्हणालात की आता आगामी महापालिकेच्या वेळी भ्रष्टाचार हा महत्वाचा मुद्दा असेल. जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कफन चोर म्हणत हे वक्तव्य केलं, ही टीका केली, हाच अजेंडा भाजपचा असेल का आगामी महापालिका निवडणुकांमध्ये? नाही, अनेक विषय आहेत. तुम्हाला आता मी खिचडीचा जर विषय सांगितला, ज्या वेळेला आपल्याकडे लॉकडाऊन आलं, वाहतूक बंद झाली, अनेक कामगार कर्मचारी अडकल्यानंतर काही सेवाभावी संस्थांनी खिचडी वाटपाचे कार्यक्रम सुरू केले. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता बोर्ली रेल्वे स्टेशनला होतो, कारण आदेश होता की कुणीही व्यक्ती उपाशी राहू नये, आपण देशासाठी हे सगळं करतो, काय पंतप्रधानांचा आदेश होता. आम्ही रेल्वे स्थानकावरचे पोलीस असतील की काही नागरिक अडकले होते त्यांची व्यवस्था केली आणि नागरिकांच्या डोळ्यात ते दिसत होतं. काही दिवसांनी मात्र ही खिचडी वाटपाचे कार्यक्रम, म्हणजे यामध्ये मग इस्कॉन होतं, आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हे सुरू होतं, आम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीची मंडळी यामध्ये उतरलो होतो, अनेक सामाजिक संस्था, एक काम म्हणजे गुरुद्वारा सुद्धा, अनेक मंदिरांचे ट्रस्ट सर्व काम करत होते. त्यावरती अध्यादेश आणून बंदी घालण्यात आली आणि मुंबई महापालिकेने खिचडी वाटप सुरू केलं जागोजागी. म्हणजे तुम्ही प्रतिक्रिया घ्या, मी सांगतो म्हणून नाही, अहो अक्षरशः त्या खिचडीचा दर्जा म्हणजे काही बोलण्यासारखं नाहीये, त्याला दिलेले दर, हा एक मोठा विषय. म्हणजे काही सेवाभावी संस्था स्वतःहून करतात, त्यात महापालिकेला काही करायचं नव्हतं, प्रामाणिकपणे करत होते. त्यांना सगळ्यांना बंद करून तुम्ही खिचडीची कंत्राटं जी वाटली येईल ना आता टप्प्याटप्प्याने, ही खिचडीची कंत्राटं कोणाला मिळाली, कोणाच्या खिशामध्ये पैसे गेले, फार गंभीर विषय. आणि कधी ज्या वेळेला मुंबईकर हा आशेनं तुमच्याकडे मदतीची अपेक्षा करत होता, त्यावेळेला आपल्या काही बगलगच्च्यांना आपण या खिचडीची कॉन्ट्रॅक्ट दिली. आणि तो काय दर्जा हो, चारकोप मध्ये सेक्टर 8 मध्ये जे कोरोनाचं सेंटर होतं, रात्री 11:30 वाजता तिथे मी ज्या वेळेला गेलो, कारण तिथे जी नवजात बालक जे क्वारंटाईन मध्ये असायचे त्यांना आम्ही रोज दूध देण्याचं काम करत होतो. त्या वॉचमनने मला ती, साहेब ही खिचडी आम्हाला मिळते बघा, आम्ही कशी खायची. हे अनेक किस्से आहेत आणि मी सांगतो म्हणून नाही, तुम्हाला हळूहळू या सगळ्या गोष्टी मुंबईकरांकडून ऐकायला मिळतील. निश्चित. गणेशजी, खरं तर सातत्यानं विरोधकांकडून असं म्हटलं जातं की ज्या भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही करतायत, जसं मुख्यमंत्री म्हणालेत, जे नेते त्यावेळी ठाकरे गटासोबत होते, ठाकरेंसोबत होते, ते आता तुमच्या सोबत आहे, मग आता ते भ्रष्टाचार करत नाही का, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकू येते. कसं आहे की राजकारणामध्ये ज्या वेळेला आपल्यावर आरोप होतो तेव्हा मी यात आरोपी नाही की मी किती स्वच्छ आहे, यापेक्षा आपण सगळे एकाच हौदामध्ये आहोत ह्या सांगण्याचा प्रयत्न, हिंदीतली याची म्हण आहे ती इथे सांगणं योग्य नाहीये. विषय असा आहे की ते नेते होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जर का काही गडबड केली असेल तर तुम्ही शांत बसणार आहात का? त्यावेळची स्थायी समिती कोण पाहत होतं, त्यावेळचे महापौर कोण होते, प्रशासनाला आदेश कोण देत होतं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेला कोण होते,